आणि राज्यातल्या अनेक भागांमधल्या नगरपरिषदा नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी आता 10 वाजल्यापासून सुरू होईल आणि याच अनुषंगानं आपण सातत्यानं आपल्या सगळ्याच प्रतिनिधींकडनं त्यांच्या भागातल्या नगरपरिषदा नगरपंचायतींच्या अपडेट्स सातत्यानं जाणून घेतोय। 10 वाजल्यापासून ज्या वेळेला मतमोजणी सुरू होईल त्यावेळेला कोणता पक्ष आपली आघाडी टिकून राहील, कोणता पक्ष पिछाडीवर पडेल, कोणते नगराध्यक्षपदाचे उमेदवार आपली आघाडी टिकवतात याकडे आपल्या सगळ्यांचंच लक्ष असेल। थेट जाऊया जळगावमध्ये। सुमित देशमुख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सुमित, आता आजचा दिवस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा। ग्रामीण भागातील राजकारण हे या सगळ्या नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांभोवती असतं। आज या निवडणुकांचा निकाल आहे। जळगावमधली परिस्थिती त्याबद्दलची एकंदरीतच माहिती तुमच्याकडनं अपेक्षित आहे आणि कोणकोणत्या अशा नगरपरिषदा आणि नगरपंचायती आहेत ज्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे? सुमित, जर बघितलं तर ही निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक म्हटल्या जाते आणि या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांसाठी सगळे नेते एकवटलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जवळपास नगरसेवक 555 नगरसेवक पदासाठी उमेदवारी या ठिकाणी उभे होते आणि 77 जे नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी उभे होते यांचे सगळ्यांचं भाग्य या पेटीमध्ये आज बंद झालेलं आहे आणि अवघ्या काही तासामध्ये म्हणजे काही वेळातच हे भाग्य आता उघडणार आहे। पहिल्यांदा टपाल मतदानाची मतमोजणी होणार, त्यानंतर ईव्हीएमच्या मशीनद्वारे जे मतदान झालेलं आहे त्याचं मतदान होणार। असं एकंदरीत जर बघितलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये 65.28% एवढं मतदान या ठिकाणी झालेलं आहे। 8,81,508 मतदारांपैकी 5,78,079 एवढ्या जणांनी मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे। जिल्ह्यात एकूण 1,590 एवढी टपाली मतपत्रिकेची संख्या या ठिकाणी होती आणि एवढं मतदान झालेलं आहे। जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर भाजपचे मंत्री गिरीश महाजन असतील, शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील असतील, राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे असतील, त्याच पद्धतीने भाजपच्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे असतील, शिवसेनेचे आमदार जे होते चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये मोठी चुरस या ठिकाणी पाहायला मिळाली होती। मुक्ताईनगरचा सगळ्यात महत्त्वाचा बालेकिल्ला हा एकनाथ खडसेंचा एकेकाळी म्हटला जात होता, मात्र त्या ठिकाणी या इलेक्शनमध्ये या निवडणुकीमध्ये आमदार चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या नेत्या ज्या होत्या रक्षा खडसे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं होतं, वाद रंगला होता। आता सर्वांचं लक्ष त्या ठिकाणी मुक्ताईनगरच्या निवडणुकीमध्ये लागलेलं आहे। त्याच पद्धतीने जळगाव पाचोरा मतदारसंघामधून किशोरप्पा पाटील हे जे आहेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत, यांनी पहिल्यांदा या ठिकाणाहून विरोध पत्कारला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वबळावर यांनी या ठिकाणी भाजपाविरुद्ध इलेक्शन हे या ठिकाणी लढवलेलं आहे। आणि चाळीसगावमध्ये जर बघितलं तर मंगेश चव्हाण यांच्या पत्नी यांच्या विरोधामध्ये देखील किशोरप्पांनी या ठिकाणी मोठी सभा घेतली होती आणि नगराध्यक्षपदासाठीच्या याच्यासाठी निवडणुकीसाठी हे रिंगणात उतरलेले होते। भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळालेली होती। त्याच पद्धतीने जामनेरचा जर विचार केला तर जामनेरमध्ये देखील राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार उभे होते, मात्र त्यांनी ऐन वेळेवर तुम्ही जशी माहिती देताय अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागलेली आहे आणि कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी काही ठराविक पक्षाला जास्त आपला प्रभाव दाखवता येणार आहे हे निश्चित आहे। काय निकाल लागेल हे आपल्याला कळणारच आहे। सुमित, तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट्स घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।